इकडे तिकडे अयोध्या आनंदमय वातावरण निर्माण झालं. पण त्या विभांडक आणि ऋषी श्रृंगाला आणण्याकरता बघा, पूर्वीच्या काळी सुद्धा बायकांचा उपयोग केला जात होता आणि आताही तसाच केला जातो. माफ करा मला, ते म्हणा रामायणाचे काय सांगतात आहे म्हणून सांगण्याशिवाय पर्याय नाही का? आहे म्हणून सांगण्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याशिवाय ती कथा पुढे सरकणार नाही. तिकडे सगळा आनंदी आनंद झाला, तिकट ओढू लागली वसुंधरा, हिरवागार शालू नेसली, अतिशय वातावरण पवित्र, आणि त्या अप्सरा आल्या आणि राजाला मुलगा केला. मुलगा केला सांगितलं, तुम्ही तिही नमस्कारिले रायासी आल्या स्वर्गाहुनी देवांगणा. तिही नमस्कारिले रायासी इंद्रे पाठविले तुम्हापाशी, काय आज्ञा आम्हासी त्या कार्यासी प्रेरावे. काय सांगितलं महाराज, काय आज्ञा आहे ते सांगा. इंद्राने आम्हाला पाठवले, काम सांगा. तुम्ही दावे ऋषी श्रृंगापाशी प्रलोभुन्यानावे त्यासी कळो नेदावे विभांडकाशी बुद्धी कार्यासी साधावे. जरा डोकं ठेवून काम करा, विचार करून काम करा. विभांडकाने त्या मुलाभोवती कोट करून ठेवलेला आहे. त्याने आतापर्यंत काहीही बघितलं नाही, बाई बघितली नाही, काही नाही. त्यांनी एकच व्यक्ती बघितली होती, तो आपला बाप. त्यांनी स्त्री काही बघितलीच नव्हती, स्त्री त्याला माहितीच नव्हती. जेव्हा बाकीचा पुढचा प्रश्नच नव्हता, तेव्हा कार्यभाग साधण्याकरता जरा हुशारीने वागा. आणि नाथाने फार उत्कृष्ट वर्णन, विभांडक अनुष्ठानासी. मग सगळ्या अगदी बातमी काढली. काय काढली? विभांडक केव्हा असतो, घरातून केव्हा बाहेर पडतो, पुन्हा घरी केव्हा येतो, हेर खातं. तुम्हाला वाटतं आता हे लोक खात होतं, राज्य म्हटल्यावर हे खातं असतं. प्रत्येक कर्माकरता ते वापरलं जातं. विभांडक घरातून केव्हा बाहेर पडतो, ही जरा बातमी काढा. आणि गप्पच सांगतो तुम्हाला, बरोबर कळलं. सकाळी जातो, मुलगा एकटा घरामध्ये असतो, आणि काय घडलं? विभांडक गेला अनुष्ठानाशी एकला ऋषी श्रृंग गुंफेसी प्रमदार्या तयापाशी अवभावे जस त्यासी देखता ऋषी श्रृंगा सांठी पर्णपोटी होता डोळ्या भेटा भेटी पळे उठावली मृगभावे मुग मुरडी मागीलकडे वर्धोनी पाहे त्याकडे सवेग पावली पळे पुढे राहो राहोय पुढे सत्राणे तुरुनी पाहे दृष्टी मा कैसे होईल भेटी बोलावया कुंडल्या गोष्टी नागुरे दृष्टी मृगवेली. जरा विवरण करताना बरोबर जरा इकडे तिकडे शब्दाची मर्यादा उल्लंघन होण्याची शक्यता आहे. इलाज नाही मानायचा. असं आहे, वयात आलेल्या पोराला साधी बाई बघितली तर तो 10 वेळा रस्त्यातून वळून उडतो. विचार करण्यासारखा भाग आहे. जीवन असंच नाही का? बाईला पुरुषाकडे बघावंसं वाटतं, पुरुषाला बाईकडे बघावंसं वाटतं. हा जीवनातलं सत्य आहे. त्याच्यामध्ये काही कोणी टाळता येत नाही. वयात आलेली मुलं मुलीकडे बघतातच, मुली सुद्धा मुलांच्याकडे बघतात. साध्या मुलीकडे बघतात, साध्या पोराकडे बघतात. या तर आपला विचार करून बघा काय परिस्थिती झाली. पण कधी असं पाहिलं नाही, कधी बघितलं नाही. पाहून गेला तो वेळा पेटा आणि हावभाव न करता वळून बघितलं जातं. इथे तर हावभाव करू लागले, त्याला असं करू लागले. बावरला ऋषिलिंग्या माफ करा मला, म्हातारी माणसाला सुद्धा चढ लागतो. याचा मला माफ करायलाच पाहिजे, मी अगोदरच माफी मागितली. काय कारण आता हा विषय म्हटला तर हे सांगायला पाहिजे ना की ऋषिलिंग्या कसा बोलला नाही का? म्हाताऱ्या माणसाला, माणसं सुद्धा हे आपल्याकडे मराठी भाषा आहे, सळलं बर का फेरलं. सळलं बर का, याला म्हातार चढ लागलं. जाऊ द्या, जास्ती आता बोलत एवढं बोललं म्हणजे पुष्कळ. सगळे चांगले श्रोते आहेत, पण आता विषय
तसा आल्यानंतर माझाही नाही. आणि हा तर तरुण, आणि लक्षात घ्या या फुलवण्याकरता आलेल्या, आता काय प्रसंग आहे हा तरुण त्या फुलवण्याकरता आलेल्या असा प्रसंग घडत आहे. आणि मोठा प्रसंग उडवला करिता झाले भांडकाची वेळ, आणि अशा नसतायत, अशा करतायत, अशा हा स्वेप करतायत. एका अशी मारी डोळा, दुसऱ्या अशी घाजी म्हणे मिळा. ते भागवतातल्याच होत्या. बाबा महाराजांना काही म्हणू नका की तुम्ही काय सांगताय. नाथांनी गणिकेचं वर्णन केले. ती गणिका कशी आहे, काय वेश्या कशी आहे, ती काय करते. एका अशी म्हणे घाजी मिळा, दुसऱ्या अशी मारी डोळा. तर का आता एका वेळेला 6 जणांना भुलवते आणि त्या 4-5 जणी एकाला भुलवायला आल्या. काय होईल. रस्त्याने जाताना 2 पोरी तुमच्या मागे लागले तर काय होईल तुमचं. तुझ्या प्रवचनाला देणार नाही. विचार करू बघा. 2-3 पोरीने ठरवलं की याच्या एका माणसाच्या मागे मागे जायचं. हरणाचं वर्णनच केलं. ते पुढे चालते मागे बघते, पुढे चालते मागे बघते, पुढे चालते मागे बघते. त्याला असं वाटतं तर या काय करतात कुणाला माहिती. पण दुसरी गंमत नाथांनी केली. पळतो पण मागे बघावं असं वाटतंय, बरं तर वाटतंय. हे काय आश्चर्य आहे. प्रमदा आठवती निज मानसी, कैसे आले होते तापसी अति. मग त्या वेळेला विभांडकाची वेळ झाली. हा सबंध दिवस खेळ चालू होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. लांब जायचं पुन्हा परत यायचं, लांब जायचं पुन्हा परत यायचं. त्या लांब गेलं की हा त्या झोपडीमधून बाहेर यायचा, डोकावून बघायचं. डोकावून बघायचं की पुन्हा त्यांनी जवळ यायचं, पुन्हा लांब जायचं. इतकं त्याला बरं वाटलं. त्याला असं वाटलं नुसतं डोळ्याला जर असं सुखद स्पर्श झाल्यावर काय काय डोळ्याला जर इतकं बरं वाटतंय, नेत्र सुख जर इतकं सुंदर, तर काय असेल. आणि पुन्हा त्याला काय कळेना की कोणची जनावर आहे किती सुंदर. कळायला तरी पाहिजे ना. अहो त्याला काही माहिती नाही. असा कोट केला होता तयार. त्याच्या बाहेर जायचं नाही. त्यांनी सांगायचं वडिलांनी आणून द्यायचं, अशी परिस्थिती. आणि मग संध्याकाळी भांडण आले. करिता असे प्रमदा आठवती निज मानसी, कैसे आले होते तापसी अति विलासी. आता बघा काय नाथ महाराज गंमत लिहितात. कसं घडलं. अरे बाबा आज कुठे तपस्या होते. आता बघा या कोण गणिता आणि हा काय सांगतो महान. मग अरे बाबा तपस्वीचा आदर सत्कार केलास का. बाबा काय सांगतो, काय त्यांची नजर, काय त्यांचे डोळे, काय त्यांच्या जटा. बाबा तुमच्यात सुद्धा अशा नाही. अरे बाळा तुला कळत नाही, माझ्यापेक्षा सुद्धा किती महान तपस्वी जगात आहे. आज त्यांच्या तपसामर्थ्याने असे सोनेरी केस झाले असते. काय बाबा त्यांची नजर काय सांगू. अरे बाबा ती दृष्टी म्हणजे काही साधी दृष्टी आहे का, ती ज्ञान दृष्टी आहे. बघितलं इंटरप्रिटेशन कसं झालं. तव पिता पुत्रे पुत्रासी पुसे पुत्रासी आजी दुश्चित कामासी. तो म्हणे आले होते तापसी तुमचे भेटीस या पिसाल. तुमच्या भेटीला फार मोठे साधू आले होते. त्यांच्या जटांची मवाळी मनोहरांकशेही वद पळतात वेळी अदृश्य तात्काळ ते झाले. काय त्यांच्या जटेची वर्णन करू, पण त्या अदृश्य झाल्या. मी नेली त्यांचे दर्शन अविवेकी केले पराय. क्षणक्षणा होत असे आठवण उद्वेगी संपूर्ण त्यांचे. मला त्यांचं दर्शन घेता आलं नाही, मला त्यांच्या जवळ जाता आलं नाही. काय करू. तो वडिलांनी सांगितलं तुला काही कळतं का नाही, आश्रम धर्म कळतो का नाही. आपल्या आश्रमाला जे कोणी आले असतील त्यांचा आदर सत्कार करावा. आश्रमाली आधी हे पुताल्या टिपीची मी वंचलो त्याभी असताना मदत्याची भक्ती नगरेची. अरे मला भक्ती घडत नाही, मी एक बैरागी माणूस आहे म्हणून इथून लांब निघून जातो. पण तू मात्र विसरू नकोस, आले या माणसांचा सत्कार कर. आता सगळा ब्रह्म घोटाळा येतो.
त्या सीमा ज्ञान नाही केले नवन एकाएक पुत्र पर्णमुठी प्रमदार्या होता. दुसऱ्या दिवशी बरोबर बघितलं विभाग केला निघाल्या प्रमदार्या उठावटी त्यासी गे कोण्या दृष्टी करी कोणती साशंके धैर्य धरून उभा ठाके मृग स्वभावे मागुता चमके आवडीचे निभावे अडके देवीची फडके गजबदरी तेही झणत्कार गाविना नाग संचरला श्रवणा मोहपदरा करना गमना गमन विसरला. हो काय झालं दिसायला सुंदर आवाज मधुर हो आणि मग सतार तंबोरे सारंगी गायला आणि गायला सुरुवात केली. त्यांचं काम असते होतं बर का. नाच जेव्हा सुरू झाला छान काय सुंदर छान सुंदरिया ते मोरी आणि जेव्हा नाचू लागल्या असं हावभाव करू लागली येड्या दर्शन होऊ लागली. त्याला असं वाटलं कुठे आपलं बाप कुठे या आपल्या बापाचं आयुष्य फुगड गेलं. एवढ्या वर्ष तपश्चर्या करून गेला याच्यात तर काहीच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे का गप्पा तुम्हाला सांगतो अहो त्यांनी पावडर लावली होती त्याला वाटलं हे भस्म लावलंय बापासारखा नाही आणि त्याला असं वाटलं यांचं भस्म किती सुंदर आमच्या बापाचं कसलं भस्म हे कळत आहे काय सगळं. हे बघा ते बघितलं नसल्या कारणाने सगळ्यात घोटाळा झाला. पण या घोटाळ्यातून लांब जन्माला यायचंय काय गंमत आहे बघा. केवढे आश्चर्य आहे हे वर्णन मोठं कौतुकाचं केलं. टवकारया कर्णपुटी उत्सवरम्या बाहुवटी प्रमादा लक्ष्मी दृष्टी मानकांची कंठी घातली मृगांचा स्वभाव कोण तुमचे वस्तीचे वन कोण अर्था येथे गमन तुमचे ध्येयथा कोण गंड तीक्षण दिसताती तुझा माता श्रींग तीक्षण तुझा ऋष्यश्रींगाविधान आमचे हृदय आमचे रतिरमण स्थान चाकपा. तुझं नाव काय आमचं नाव काय नावाची देवड घेवड झाली त्याची काही वाटत नाही कारण त्याला थोडा अप्रस्तुत आहे काय पण नाथांनी त्याचं वर्णन केलं एवढं जाऊ पुढे आमचे सर्वांग सिद्धानुष्ठान आमचे गंडाचे स्पर्शन करिता सुखसमाधान म्हणून आलिंगन देते जवळ आल्या आणि सांगितलं अरे बाबा तुला सांगितलं की नाही साधू संताला आलिंगन कसं द्यावं. आलिंगन दिलं. आता पुढचं काही सांगत नाही सगळी संसारिक माणसाला नाही का. इतक्या सुंदर स्त्रियांनी आलिंगन दिल्यानंतर त्याला काय वाटतं हेच कळेना. त्याला काय वाटते कळेना काय विसराला आश्रमस्थिती. आणि पुढे काय सांगतात आमचे आमचे ऐवजीचे फळपाट ते ती साखरेचे लाडू. एकानं काही सुंदर असा रवा बिवा खवा भाजून सुंदर सुंदर लाडू करून आणले होते छान बदाम किसरे घालून आणि त्याला कोंबले तोंड म्हटलं काय बरं लागतंय सगळं कच्च खायचं सगळं काय जबरदस्त आणि हे लाडू काय अरे म्हणजे तुला माहित नाही आमच्या गावात झाडाला असे लाडू येतात. अरे केला त्याचा लाडू काय आमच्या शहरामध्ये आम्ही इथे राहतो तिथे असे सुंदर सुंदर लाडू येतात. असे लाडू येतात एक खाल्ला दोन खाल्ला बरं वाटू लागलं आणि मग पुढे आमची सदा अति दुर्वाढ अनुष्ठान आमची समाधीची स्थिती म्हणून रतिमुद्रा लावी सत्यासनी वैसवगी धारा वशवर्ती स्त्रियाची. थोडक्यात सांगतो आता हात घेतला स्त्रीचा स्पर्श होता तो जास्ती काही सांगत नाही जे घडायचं ते घडून गेलं. त्याला जे सुख माहिती नव्हतं त्या सुखाची गोष्ट त्याला देऊन टाकली नाही का. काय एकदा घडल्याबरोबर सगळा विसरला. लक्षात घ्या विकार मोठ्या अवघड आहेत बरं का. त्याला वैरी म्हटलंय काम क्रोध लोभ दंभ मत्सर. त्याच्यातला काम हा विकार मोठा आहे. भले भले याच्यात सापडले. विश्वामित्राने 1000 वर्ष डोळे झाकले आणि एकदा उघडले आणि नेमक्याला जन्म दिला. काय तिथे सुद्धा पुन्हा अफसनात आहे काय तिथे सुद्धा ती उर्वशी वगैरे सगळ्यात जास्त आहे. त्यांनी त्याच्या तपश्चर्याचा भंग करून टाकला. लक्षात ठेवा म्हणून ऋषी चळले
ऋषी घाबरले, काहीतरी प्रमाण घडला, पण जे कधीही त्यांचा पाय घसरला नाही त्यांना म्हणावं संत. सांगितलं मी काय म्हणून ऋषी महान आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. ऋषी ज्ञानी आहे, ऋषी विद्वान आहे, पण संत सर्वश्रेष्ठ आहे. एकच कथा सांगतो, पुढे जातो. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना अशीच एक बाई बोलवायला आली. त्यांचे पाय लागले आणि म्हणाले, काय महाराज, मला असं वाटतं तुमच्या जवळ राहावं. ते म्हणजे गावातले सगळे पुरुष मेले का म्हणून माझ्या मागे लागले. पराव्याई रुक्मिणी माते समान, बरोबर आहे ना. विवेकानंदांना सुद्धा एक स्त्री अमेरिकेमध्ये भेटली, अतिशय सुंदर होती, अतिशय देखणी होती. ती त्यांना म्हणाली, महाराज, माझं रूप आणि तुमची बुद्धी, काय मुलगा जन्माला. ते म्हणजे उलट झालं तर त्यापेक्षा मी आहे ते बरं आहे, तू तुझ्या ठिकाणी मी मांडे. अशा करता सांगितलं. हाच थोडासा मोठा प्रश्न, ज्ञानोबा काय, नाथ काय, तुकाराम महाराज काय, नामदेव महाराज काय, ही संत मंडळी इतक्या मोठ्या पदाला पोहोचली, कारण का? यांनी या सर्व विकारावर विजय मिळवला. आणि ते सर्वांपासून पोट करून बाजूला ठेवलं, तरीही त्याला आवडता आलं. पुढे काय म्हणतात, नुसतं नाही, विसरला आश्रमस्थिती, विसरला मुलीगती, यावे पण तुम्ही मागुती, हे निश्चित विसरला. विसरला संध्या स्नान, विसरला जपध्यान, सगळं विसरला. स्नान, संध्या, जप, होमदान, अनुष्ठान, सगळं विसरला. विसरला निजावस्था, विसरला निजस्वार्था, विसरला तो निज पिता, स्त्रिया तत्वता वश केले, विसरला वेदाध्यान, विसरला शास्त्र पठण, विसरला आम्ही कोण, स्त्री अध्यान तो झाला. आणि स्त्रीच्या अधीन झाल्यानंतर सर्व इथून तिथून विसरून गेला. आणि काय घडतंय काय नाही वावरून गेला. हो, मोठे विचित्र कथा आहे. स्त्रिया वश केले वनवासी, स्त्री किंकर ग्रामवासी, अपभ्रंशुत्व स्त्रियांवासी, धातुमुक्ती स्त्री संमुख, स्त्रियांचे दर्शन स्पर्शन, स्त्रियांचे जे संभाषण, स्त्रियांचे जे आठवण. नाथ महाराज म्हणाले, नको त्यावेळेला. आणि एक मर्यादा उल्लंघन करून जर स्त्रीचा सहवास घडला तर त्याच्यातून प्रमाद घडल्याशिवाय राहत. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम आणि वारकरी संप्रदायाने त्याच्याकरता बरं का स्त्रीला त्याचे ठरवली नाही. एक अजून महत्वाचा मुद्दा सांगतो, तिची निंदा केली नाही, पण तिला बाई म्हणून बघितली नाही. फक्त आपली पत्नी आहे तीच पत्नी आणि बाकीच्या सगळ्यांच्याकडे माता म्हणून बघायला शिकवलं. हेच वारकरी संप्रदायाची महान हे त्याच्यावर उतार आहे, हे त्याच्याचं वैशिष्ट्य आहे की कोण म्हणून बघायला शिकवलं, कोण बघायला शिकवलं. स्त्रीकडे स्त्री म्हणून न बघता स्त्रीकडे माता म्हणून बघायला शिकवलं. आणि माता म्हटल्यानंतर मनाचा विकल्प संपला. किती वैशिष्ट्य आहे बघा. एक शब्द सांगतो, माय आणि माया. काना काढल्यानंतर माय आणि काना ठेवल्यानंतर माया. शब्द कसे झाले, माय आणि माया. त्या दोन शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला. तसे इथे माया संपली आणि माय उरली आणि माय बघायला शिकवलं. तेच आमचा वारकरी संप्रदायाची संतांची मोठी गोड नजर. मखर तोरणे गिळे माळा आणि एवं स्त्रिया संगती ऋषशृंग झाला लावण्यवरती बरोवण्या स्त्रियापती आणि अयोध्येला आणला. आणि काय केलं, आणला रे कोणी ऋषशृंगासी परमाल्हाद तत्रशाला. अतिशय आनंद झाला राजा दशरथाला. गाव शृंगारला, अयोध्या शृंगारली, सगळी नटवली अयोध्या. मिळवली ऋषी सज्जन, वशिष्ठे निर्धारिले लग्न, ऋषशृंगासी कन्यादान केले सुलग्न. ही मुलगी होती, तिचं नाव होतं शांता, शांतनी. आणि ती गती अशी सुंदर होती. तिच्याशी लग्न लावून दिलं. लग्न लावून दिला. काय होतं,
त्याच्या मनात जे होतं ती तृप्ती गेल्याशिवाय पुढचं पाऊल तो टाकणार नव्हता. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सकाळी ज्ञानेश्वरी चांगलं सांगा, ज्ञानेश्वरी वाचायला बसला आणि तुम्हाला चहा प्यावासा वाटतं तर काय करावं? तुम्हाला सरळ सांगू, ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा, चहा प्या आणि मग वाचायला बसा. नीट तरी वाचली नाही का? ज्ञानेश्वरीचा ओवी वाचायची इतक्या बायकोनी फोडणीला पोहे टाकायचे. मग आता हे ज्ञानेश्वरी वाचता वाचता पोहे आठवत बसायचे, त्यापेक्षा पोहे चहा प्यावा मला निवांत ज्ञानेश्वरी वाचायचं. कळलं का? हे जसं साधन गणित आहे तसं त्याला त्याची अपेक्षा होती. इथे पहिले लग्न होते, ते म्हणले त्याला एका समाधान मध्ये त्याचं डोकं शांत झालं म्हणजे पुढचा यज्ञ नीट घडेल. विभांडकाराश्रमासी न देखे ऋषिश्रिया पुत्रासी ठकोनी नेले दशरथेत्यासी मानसी कळव सरले. आश्रमामध्ये आला, अरे ऋषिश्रिया वाला, ऋषिश्रिया कुठं आहे ऋषिश्रिया? त्याचं लग्न सुद्धा झालं. काय एक लक्षात ठेवा, आपली मुलं कुठपर्यंत आपली असतात इथपर्यंत एखादी त्याला शांता भेटत नाही. काय ज्या दिवशी त्याला कोणीतरी शांता भेटते त्या दिवशी तो शांत होतो, पण तुम्ही अशांत होता. होता का नाही? नाही बोलायचं कारण नाही. रामायण होता ना, तो शांत झाला, जरा जाऊन 15 दिवस फिरून आले, तो शांत झाला जरा, पण आल्यानंतर चहा म्हातारीला मागतात, तिला मागू लागला. लगेच फिरलं लोक. अरे फिरायचं काही कारण आहे का? लग्न कशाला करून दिलं? आता होत नाही, म्हातारपणी गप्प होता ना. पण म्हातारीला वाटतं माझ्या तुमच्या द्यावा आणि तो म्हणतो ही जागी होतं विचारतो ती कुठे गेली? ती जागी होतं म्हणतो ती कुठे गेली? त्यापेक्षा आपण तिला सांगावं, बघ सुनबाई चहा घेऊन जा. बघा ती सुनी तुमच्यावर रागवणार नाही, हे रामायण घरी जाऊन घेऊन जाणार. आता आपले मुलगे दुखतात कशाला पुढे 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 करत आहे? पण या बायकांना गप्प बसवत नाही आणि मग एकटं खाल्ल्याशिवाय आता या शब्दाचं सांगितल्याशिवाय तुम्हालाही कळत नाही. तर काय करू? नाही सगळं नीट आणले ना, सून म्हणजे घरची लक्ष्मी ना, मग त्या लक्ष्मीची कसं वागवायला पाहिजे? आवडसे सारखं हा शांत झाला आणि इथे जरा हे मधून मधून असावं आपलं रामायण. आला आश्रमाची, अरे ऋषिश्रिया बाळा, अरे सोन्या, हे कुठे सोन्या? सोन्याच्या आयुष्याचं सोनं काय? त्याला सुंदर पत्नी मिळाली, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. पण राजघराण्याशी संबंध, इथे फळं बाजा तिथून आणायची वनातून आणि ती कच्ची खायची. इथे आता चांदी सोन्याच्या आता जीव लागला बाबा, बरं वाटलं बरं का? आणि एवढे झाले दिसलं त्या महाला माझ्या मनाला फसवलं, चाळून भस्म करतो बघतो राजा, माझ्या मनाला फसवलं. काल तो दूषित होता मानसी, आश्रमा आले होते म्हणते तापसी, तेजी नेले ऋषी शृंगासी, अति क्रोधे सीताला आलो अयोध्या प्रांतासी नव देखे शृंगारले नगासी. पण सगळी इथून तिथून म्हणजे प्रत्येक झाडाच्या मागे एक खेळ होता आणि त्यांच्याकडे सुद्धा वाकी टाकलो. तुम्ही नाही म्हणू नका. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता सगळे एनडीचे मेंबर झाले, हो प्रवचनातून सुद्धा ती खूप वाटतो. त्याचं काही नाही, त्यावेळेला सुद्धा त्या पद्धतीने योजना होती. मी तुम्हाला सांगू, मागे नव्हतं ते आता या जगात काही नाही, मागे होतं तेच आता आहे. फक्त त्याचं अधिष्ठान बदललं असेल, कृती बदलली असेल, पण आहे ते तेच आहे, फरक काही झालं बाबा. मग कळलं, आले रागवले
निघाले म्हटले की एका सेकंदात शब्द वजीर वापरे आले. नगरी सजवली सगळी जिकडे बघावं तिकडे थाट माट आला अयोध्या प्रांतासी तव देखे शृंगारले नगरासी गाई गोवळ शृंगारेसी मार्गी त्यासी भेटले. गायीना गोपाळांना सगळे शृंगार केला होता. काय सजवलेल्या होत्या बघा. चाळ ओढणी आणले माझ्या बाळा ऐसे नगरी सोहळा सुद्धा आला तो गोवळा भेटला सगळा ग्रामस्था. काय माझ्या मुलाला फसवून आणलंय आणि हे गाव का सजवलंय कारण काय. आणि ते सगळे सुद्धा त्यातलेच होते जे पुढे आले गाई गोपाळ सगळे जे गोपाळांचा वेश घेतलेले होते सगळे त्याचेच होते. ते सांगती वृत्तांत ऋषिशृंग्या भूमिसुत त्याची कन्या देत दशरथ सोहळा नगरात लग्नाचा. मूळ धाडले भांडगासी तो त्यानं भेटले वनवासी विधियुक्त लाविले लग्नासी उल्हासी ऐकता पुत्र विवाहासी विवाहासी भांडुकासी उल्हासी. काय गंमत झाली. का सजवलंय म्हणाले आपल्याला माहिती नाही का. विभागकाचा पुत्र ऋषिशृंग्या आणि त्याचं लग्न आहे आणि राजाने आपली मुलगी दिली आहे. त्यांना बोलवायला पाठवलं होतं पण ते तिथे नव्हते. आणि काय सांगू तुम्हाला म्हाताऱ्याला आता आनंद झाला. प्रत्येक माणसाला वाटतं ना सुरून पाहावं वाटतं की नाही. वाटल्याशिवाय आता काय प्रत्येकाला वाटतं. आणि याला काय वाटतं अरे काय आश्चर्य आहे आपल्याला साधी पोरगी भेटायची नाही की राजकन्या भेटली आनंद झाला. राग पुढच्या पुढे मावळला. काय आनंद झाला आणि चेहऱ्यावरचा राग मावळला. ऐकता पुत्र विवाहासी भांडकासी उल्हासी संतोषला दशरथासी प्रसन्नतेस याला राहू वेगे सामनाला धावून चरणाची लागला. कळलं राजाला चरणावर लोटांगण घेतलं म्हणले महाराज क्षमा करा जरा आमच्या हातून थोडस घोटाळा झालेला आहे पण आपण महात्मे आहात आम्हाला क्षमा करा. अरे कसली क्षमा मागतो माझ्यासारख्या दक्षिणाच्या मुलाला आणि तू राजकन्या दिलीस. अरे झोपडीत राहणारी माणसांचा मुलगा महालात राहिला. अरे राजा काय पाहिजे बोल झाले. काय आपल्याकडे किती जरी असलं तरी सासरहून फ्री झालेला त्याच्या काय लवकर गाडो. तुम्हाला कळतंय म्हणायचं. आपला मुलाचा फ्री असेल तर आईस्क्रीम तर लवकर तयार होतं पण ते कुठं आपलं विश्वास इतकं चांगलं नसतं पण ते कुठं काय माणसाची पद्धत आहे. काय तुमची भिकारी वृत्ती तुम्हाला कोणाला म्हटलं नाही म्हणजे काय वृत्ती खरी आहे का. त्या मुलीच्या बापाला इतका म्हणायचं इतका म्हणायचा की त्याला शेवटी खलास करून टाकायचं कर्जबाजारी करायचं आणि आणि शेवटी काय काय इतके अहो मी एका लग्नाला गेलो हे कथा आहे का मला आठवत कोपरगाव भागात गेलो. मला म्हणले आमचे संबंधातले होते शिक्षक होते मला म्हणाले महाराज लग्नाला या आशीर्वाद त्याला गेलो. अहो संध्याकाळी 5चं लग्न तो मुजामची वरातच दिली ना का. मी म्हटलं मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं. ते म्हणले मुलगा हातून बसलाय कशा करता माहितीये ते दिव्याची गाडी नव्हती. माणसं म्हणाली महाराज आले त्यांना जायचं मग जाऊ दे म्हणला. मला ना उद्या कुठून दिवायची गाडी आजच आडत नसतो ते मिळायची उद्या कुठून मिळायची. लाईनीची माणसं आहेत बघा. विचार करा माणसाची मनोवृत्ती कशी. हो काय स्वतः जर सूट घातल्यानंतर ती येडच दिसत साधी इंग्रजी बोलता येते त्याच्याला ते पाहिजे नाटक होती तर ती काय ती लग्नामध्ये तो समोसा बांधायचा तो इथे छातीवर कारण आहे. आणि हे सगळं त्या शास्त्राचे आणि कुणाच्या काय असतं त्या खूप
लग्नाच्या अगोदर बारीक असतो, एक 6 महिन्यात एवढा होतो, ते पुन्हा पेंट बसत नाही, काय नाही, ते अडकून ठेवायचं, त्याला कसर लागायची आणि एक दिवस बायकोनी भांडी व्हायला देऊन टाकायचं. काय लक्षात घ्या, म्हणून आयुष्यामध्ये जे आपल्याला सुख होईल तेच करावं. माझं बोलणं लक्षात आलं, आपला ड्रेस आपलं ठीक आहे आणि शिवाय गेला कुठे शाळेत झाला, इथे कशाचं इंग्रजी येत नाही, काही येत नाही, आणि अशा वेळेला जर भानगड झाली तर काय होईल. म्हणून महाराज म्हणतात एकता पुत्रविवाहाची विभांड कधाला. असं काय राज्य मिळालं, सगळं झालं, आनंद झाला. राया जे जे तुझे मनोगत ते ते पुरवीन मी समस्त म्हणून अल्हादित पृथ्वी. राजा बोल, जे जे तुझे मनोरथ आहे ते मी पूर्ण करेन. सांग सांग, बोल झाला. माझ्या मुलाकरता तू एवढं केलंस, मी तू म्हणशील ते करेन. विभांड बदावामासी शांतनुवाती मित्र आयासी लोमपाल म्हणती कयासी अवर्षण तयाची आदेशीचे दसरा आदिवार झाले. विभांड करिता राष्ट्रीय वर्षला पर्याय येते काय करू येते ना. विभांड करिता उजोद्या विभांडकासी आणिला शतावासी ऋषी एकाची अयोध्येसी राये यागाशी अर्थ केले. लग्न समारंभ सगळं झालं यथासांग आणि यज्ञाला सुरुवात केली. आता बघा काय यज्ञ. अहो राम जन्माला येणार आहे, त्यातले याज्ञिक सुद्धा तसेच पाहिजे, ज्याला काही येत नाही ते उपयोग नाही बर का. याज्ञिक सुद्धा कसा पाहिजे, मोठा याज्ञिक पाहिजे, त्याला सगळे मंत्र तंत्र सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. नाही तर केव्हाही काय कर, कुठेही हात केव्हाही लावायचा जमत नसतं बर का. नाही कळलं तर मोठं मोठं होतात, आज त्याची वाढणं आहे बर का. नीट योग्य तऱ्हेने पूजा करणाऱ्या माणसं भेटत नाहीत अशी आजची कथा. ऋषश्रींच्या म्हणे रायासी मी पुत्र देईन तुम्हासी म्हणून याची उल्हासी स्वये आकाश प्रवर्तला. सुंदर वेदी तयार केली. वशिष्ठ आहे, विभांड ऋषी आहे, ऋषश्री आहे, असे महान महान एक मी तुम्हाला सांगतो, हे जर अवतारी पुरुष महान महात्मे. आणि यज्ञ कुंडाला बसले. नमोनिया निज पिता वशिष्ठ बंधुनिया स्वतः दशरथाच्या निस्वार्था यज्ञकारता ऋषिशृंग कुंड मंडप वेदी सुलक्षण इहिमा वैमा विसंधान करोडिया परिस्करण अग्निस्थापन देणे केला. ऋषिशृंगाच्या अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ पूर्ण होम करिता प्रधान यज्ञ पुरुषापण प्रत्यक्ष झाला. काय झालं येतंय ना मागे ऐकू येतंय ना. काय अडचण नाही ना. जितकं आपल्याला चांगलं करता येईल तितकं आपण करतोय. गडबड काही करू नका, निवांत होईल हळूहळू बरं का. एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि या इथे निवांत होतो तेव्हा निवांत गगना झाले ते विमान. आणि काय झालं, प्रत्यक्ष यज्ञ नारायण प्रगट झाला. हो, एक मी तुम्हाला सांगतो, काही काही प्रोटोकॉल आहे. कुणी कुणाला काय द्यावं, कुणी कुणाला काय द्यावं, कुठे कुणी जावं बरं का. या पद्धतीने घडतं. घराचा आता मित्र घरात एका आपल्या मुलाचा मित्र त्याच्याकरता काही वापर लावा लागत नाही, मित्र जातो घरे तुझ्या मित्राला बोल. पण ते जर काही आले तर आज फार योग चांगला तुम्ही आला, फार बरं झालं. पण हे केव्हा तसं त्या त्या लेवलनी सगळ्या गोष्टी घडायला लागतात. तसं राम जन्माला यायचं आणि प्रसाद द्यायचा आहे. पूर्ण प्रगट हस्ते परास्ते नाही, प्रत्यक्ष यज्ञनारायण प्रगट झाला. मागे यज्ञ केले बहुत ते पावले फलप्राप्ती परी यज्ञ प्रगटी यज्ञमूर्ती हे केली ख्याती ऋषी श्रींगे. काय सांगितलं ऐकलं का. मागे यज्ञ पुष्कळ केले आणि त्या यज्ञाची फलश्रुती सुद्धा उत्तम झाली, पण प्रत्यक्ष यज्ञमूर्ती कुठेच प्रगट झाले. यज्ञमूर्ती उदरा येईल रूपा रघुपती या लागी यज्ञ यज्ञमूर्ती पायस पात्र घेऊन हाती ऋषिशृंग्या पती देता झाला. प्रसाद प्रत्यक्ष प्रगट झाले, कारण हा राम जन्माला येणार आहे. हा यज्ञ पूर्णांश संपूर्ण यावा राजपत्नीला विवाह येणे पूर्णांश जाण येणे प्रसादे पुत्र
शिरायासी आणि सांगितलं अशी फक्त सत्याची होईल की तेने करून जगाचा उद्धार होईल. गुह्य सांगे वसिष्ठासी, पण एक प्रसाद देताना वसिष्ठाला गुह्य सांगितलं हा प्रसाद आहे, उशीर करू नका, घोटाळा होईल, ताबडतोब तो वाटून घ्या. याच्यातच बरोबर आहे काय. हो, प्रसाद दिला की चटकन खाऊन टाकावा, जास्त विचार करू नये नाही का. तसं या प्रसादाचं वैशिष्ट्य याला नाव गुह्य सांगे वसिष्ठासी, विलंब न करू समभाग देणे राजे आयासी, अविलंबेसी अतिशीघ्र, आणि राजाच्या ज्या हाती जाण्या आहेत त्यांना समभाग करून द्यावा. याला नाव तो वसिष्ठ कुलगुरुवांनी श्रेष्ठ, जाणवणी भविष्याची वशिष्ठ पायस पात्र घेऊन. आता ऐका, सुंदर वर्णन केले. याला म्हणावं सप्तांत रामायण. प्रत्येकाचा भाग जीवनामध्ये ठरलेला आहे. माझा भाग ठरलेला आहे, तुमचा भाग ठरलेला आहे, पत्नीचा भाग ठरलेला आहे, मुलांचा भाग ठरलेला आहे, नातवंडांचा भाग ठरलेला आहे. प्रत्येकाचा म्हणजे प्रसाद तोच, पण भाग ठरलेले. ऐकून कौशल्या भाग परब्रह्म, कौशल्याचा भाग परब्रह्म हा तिचा भाग. कारण तिच्यापूर्वी प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू जन्माला येणार होते. सुमित्रा भाग भजन उत्तम, सुमित्राचा भाग कोणता? भजन उत्तम. रामाचं भजन तो उत्तम करत होता, आवडीने करत होता. तो सौमित्र सुमित्र तोच लक्ष्मण, ज्याचं रामावरचं लक्ष कधी ढळलं नाही, तो लक्ष लक्ष्मण. आणि म्हणून सुंदर भजन सुरू झालं. कैकेयी भाग परधर्म, भागांतरान भागे, कैकेयी भाग परधर्म. कैकेयीचा भाग तिच्या वाटणीला येणारच नव्हता, ती दुसऱ्याच्या ह्याच्यावर जगत होती आणि जगणार होती. मी तुम्हाला एक सांगू, दुसऱ्याच्या ह्याच्यावर जो मनुष्य जगत असतो त्याला समाधान भेटत नाही. स्वकष्टाने असे समाधान देतो, पण दुसऱ्याच्या ह्याच्यावर असे ते बघायचं. तुम्हाला सांगतो, आपल्या घरात कोण नसावं, पुरुष असतो नाही तर पाहिजे, समजा आपली बायको काय करायची, पण तुम्ही जर आपल्या बाजारातून काहीतरी आणलं आपली भाजी खाली तर बरं वाटतं. पण शेजारची काकू जर रोज वाटी देऊ लागली खाताना बरं वाटतं, पण मनात टोचतो. आता या रोज वाटी द्यायचं कुठचं खाऊ हे काही बरं नाही, म्हणजे बरं जरी लागलं तरी बरं वाटत नाही. माझं बोलणं कळलं मराठी काय? बरं लागलं तरी बरं वाटत नाही. का बरं वाटत नाही? अहो आता त्याने दिले आणि किती त्यांना त्रास द्यायचा हे वाटतं. आणि ते कधी समाधानाचं, तसं कैकेयीला स्वतःच काही नव्हतं, बरं झालं. पुढचं ऐकूया. कौशल्याचे धर्मपत्नी, सुमित्रा वरिणी साधू म्हणून, कैकेयी वरिणी सुंदर म्हणून, रूपे यौवन गर्भिष्ठ, कैकेय्या म्हणे वैशिष्ट्याप्रती, मी तरी राज्याची पड्यंती. आता या ओळीपासून रामायण सुरू झालं. म्हणजे मागचंही रामायणच आहे, पण ते सुरू झालं काय. आता अनुप्रमाणे काय कोणाला देणार? परब्रह्मजाचा भाग आहे, त्याला भजन भाग बसला. मग आपल्या वशिष्ठ गेले आणि कौशल्य समोर राहिले. काही काही म्हणे वशिष्ठाप्रती. एक सांगतो तुम्हाला, पूर्वी असं होतं की वडिलांनी आईनी किंवा आपल्यापेक्षा वडील माणसाने एखादी गोष्ट केली तर त्याला लहान माणसं प्रश्न विचारत नव्हती, विचारायचा नाही. म्हणून आई हे माध्यम असायचं. मुलाला माध्यम कोण? आई. मग ते चुकले तरी आई बघ बाबा काय काय बरोबर नाही. मी बोलायला गेलो तर पुन्हा ते काय तू काळजी करू नको, मी आहे ना. तुमच्या घरात कसं घडतं काय? मग ती जेवायला बिवायला बसलं, जेवण जेवण त्या दिवशी नवऱ्याच्या आवडीचं गेलं. मग बसते होते जेवले, मुलं झोपायला गेली. अहो काय तुम्हाला असं
तुम्ही हिसकावून घ्यायच्या मागे लागता म्हणून दुःख होतं. काही काही का दुःखी झाले? तुमचा जो भाग आहे आयुष्यामध्ये तो तुम्हाला मिळणारच. तुमचा जो भाग आहे तो तुम्हाला 100% मिळणार. तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. पण तुम्हाला जर वाटेल त्याचं मिळावं तुम्ही संपला नाही का? हो, राजकारणात सुद्धा असंच चालतं, घरात सुद्धा असंच चालतं, देशात सुद्धा असंच चालतं. म्हणून जी माणसं दुसऱ्याकडे बघून जगतात आणि दुसऱ्याच्या वस्तूवर पदावर नजर ठेवून जगतात ती कधीही जीवनामध्ये सुखी होत नाही. हे घेऊन ठेवा. तुमचं पद हे कुणी हिसकून घेऊ शकत नाही. जे तुम्हाला दिलेलं पद आहे तुमची नेमणूक वरून झाली काय कोणतंही करणार एक कौशल्याच्या लक्षात आलं नाही, आपलं कैकेयीच्या लक्षात आलं नाही, आमच्या लक्षात येत नाही म्हणून आम्ही केले. आता बोललं कळलं? कैकेयीच्या लक्षात आलं नाही. तिला असं वाटतं कौशल्याचं स्थान मला मिळावं. कौशल्याचं पद तुला कसं मिळेल? ते मिळू शकत नाही. कैकेयी म्हणे वसिष्ठाप्रती मी तरी राजा ज्येष्ठ भाग आहे पदप्रती ती ज्येष्ठ भाग मागू लागली. ज्येष्ठ भाग मिळणार नाही हे लक्षात ठेवा. ज्याचा जो भाग आहे त्याला तो मिळेल. ज्येष्ठ भाग नाही, लहान नाही, मध्यम नाही. एवी देवारी ज्येष्ठ भाग ज्येष्ठाप्रती तो केवी एक कनिष्ठा. ज्येष्ठ भाग आहे तो ज्येष्ठाला मिळणार, कनिष्ठाला मिळणार नाही. हा पुढे काय मिळलं ऐकून घ्या. हा सुंदर कथा येते. आणि राजाने आपले भाग ठेवले. त्या दोन्ही वाट बघताय. आता ती प्राशन केल्याशिवाय आपण कसं करावं? ज्येष्ठ निधला कौशल्याची तुझा दिला सुमित्राची तिचा दिला कैसल्याची तिच्या मनाशी ती क्रोध आणि म्हणली मला माहिती आहे हा वशिष्ठ पूर्वीपासून पक्षपाती आहे म्हणून कौशल्याला दिला. पूर्वी आज जे नमानिती गुरुवचन त्याशी तात्काळ विघ्न. एका शब्दात नाथाने पुष्कळ सांगले. एक सांगू का? आयुष्यात देवाचं वचन बोललं तरी हरकत नाही, पण गुरुवचन बोलू नये हेच नाथाना इथे आहे. का? आधी पूजा पूर्णाथा सारे देवावरी सत्ता कुणाचा शब्द मान्य करावा इथे तेच सांगतायत. गुरुचं वचन मोडलं म्हणून तिच्या वाटेला दुःख आलं. हे बघा चुकीचा बरोबर याचा विचार करायचा काही कारण नाही. सद्गुरु मुखातून शब्द बाहेर पडल्यानंतर तो प्रसाद म्हणून सेवन करावा प्रश्न मिटून जाईल. पण आमचं संशय खोर आहे. हे बघा सद्गुरूच्या कर्मावर संशय, सद्गुरूवर संशय, इतके जर संशय जीवन जगला तर मला सांगा परमार्थ कसा शोधून जाईल? एक सांगू. एकदा एखाद्या व्यक्तीला आपण गुरु म्हणून मांडलं. मी आहे ते सांगतो. गुरु म्हणून मांडलं. पुन्हा मनामध्ये संशय येऊ देऊ नये. ते काय करतात याचा विचार करू नये. आपण काय निष्ठा ठेवावी या निष्ठेने आपण वाटचाल करावी. आपला परमार्थ एवढं लक्षात ठेवा. तुम्ही गुरुघरामध्ये ज्ञान ऐकायला जाता आणि चुलीवर काय शिकते हे डोकवायला जाता. काय कारण आहे? तुमचा काही संबंध आहे का? ज्याच्या करता जावं ते घ्यावं, नको ते घेऊन येऊ नाही. हे जर कळलं नाही मी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो. आमचे सद्गुरू दादा महाराज ऐकणाऱ्यांनी आता एवढी मोठी महान व्यक्ती, एवढी मोठी सांगायची गरज नाही. आज 127 वर्षाची परंपरा चालू आहे. 127 वर्ष अखंड त्यांच्या घरामध्ये म्हणजे मी त्या घरातला एक पाईक आहे. एक दिवस ही भजन थांबलं नाही, एक दिवस प्रवचन थांबलं नाही, वारीमध्ये कधी खंड पडला नाही. एवढी त्यांची महान तपश्चर्या एवढी दादा. कोणी मानलं तरी बिघडलं नाही आणि न मानलं तरी बिघडलं नाही. स्तुती केलं तरी बिघडलं नाही आणि निंदा केली तरी बिघडलं नाही. ती परंपरा अव्याहत या क्षणापर्यंत चालू आहे आणि माझी 100% खात्री आहे. चंद्रसूर यायची पर्यंत आहे. एक मी तुम्हाला सांगतो. ज्या झाडाला पाणी घालतो ते 100 वर्ष टिकतं. ज्याला आपण रक्त घालतो ते का टिकणार नाही?
निंदा आणि स्तुती होतच असते. पुढे ओळखली बघा आपल्याला परत लिहिलेले आहे. हे चालूच राहतं, जीवनाचा भाग आहे. मनुष्य जसा जसा मोठा होतो त्याला प्रेमी भेटतात, तसे वैरी येतात. त्याचं वर्चस्व सहन होत नाही. म्हणून इकडे सांगताय गुरुकृपा असताना म्हणजे राधा महाराज आणि त्यांची आई मोठी, तिच्यापासून परंपरा आहे. काल म्हटलं ना 108 वर्षाची मारुतीरायाची वारी करत होती. यज्ञेश्वर मारुतीराया एकदा ते बसले होते आणि आता दादा महाराज मोठे त्यांची आई आणि तिच्या कमरेला कोणी बटवा असायचा पैशाचा. मग तिच्या असा त्या बटवा झाला आई हे पैसे. आता हा एक कुठे आता काही पैशाला कमी होतो. महात्मा राजे राजवाड्याची लाईन लागायची आणि हे झालं आई पैसे दे. मग ती म्हणत होती एवढा मोठा ज्ञानी झाला तो मला प्रवचन सांगतो आणि माझे पैसे मागतो. आता काय गंमत होती त्यात तितक्यात कोण तरी आला आणि त्याने जाऊन काय होतं आता महाराज काय म्हणत होते झालं संपलं. काय मी बघितलं काय आणि 2 मिनिटांनी मग पुढचं बघायला होतं. अरे म्हणले दादा पुन्हा करताय घेत टाईम झालेलाच आहे पण तेवढा विषय संपवतो आणि कुठली गाव करतो. त्याला काय वाटतं ही गोष्ट सांगत असताना एक प्रसंग मागतात. एक अप्सरा होती आणि ती नाचता नाचता पिऊन आली आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये नाचली. तेव्हा त्याने तिला शाप दिला. काय शाप दिला की तू पक्षाचा जन्म घेशील, पक्षाचा जन्म घेशील हा शाप दिला. आणि तिने पाय धरले मला क्षमा करा मी चुकले. एकच मला टिप्पणी करावी वाटते म्हणजे राम जन्माच्या अगोदर सुद्धा एक बाई दारू पीत होती. तेव्हा सध्या जर कुणी पीत असते तर ते रामायणाला अनुसरून आहे. जी पीत होती ती कुणी चांगली पीत जी पीत होती ती उर्वशी पिली आणि पिल्यामुळे ताल चुकली. ताल चुकल्यामुळे तिला शाप दिला गेला आणि ती घाण झाली. तेव्हा तुम्हाला कुणाला घाली व्हायचं असेल तर आमचं काही म्हणत नाही. तेव्हा तुम्ही म्हणाल माहिती ती झाली पण हे कोणत्या स्त्रीचं वर्णन आहे? एका गणिकेचं वर्णन आहे. पतिव्रते स्त्रीचं किंवा सक्षील घरामध्ये असणाऱ्याचं नव्हे. याच्याबद्दल तुम्हाला मी क्षमा मागतो. कुणाला लागेल कोणी म्हणतील यू आर व्हेरी बॅकवर्ड. तुम्हाला कुठे फॉरवर्ड जायचं ते का? आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्याच्याबद्दल व्यक्तीची चर्चा करायची सुद्धा नाही. तुम्ही जर म्हणाला बाबा महाराज यू हॅव नो सेन्स, आमची सेन्स जाऊ दे पण सेन्स राहू दे. माझं बोलणं कळलं. सगळा सेन्स गेला तरी हरकत नाही पण जीवनामध्ये रामनामाचा इसेन्स जर राहिला तर आमची खात्री आहे की तुमचं बिघडलेलं जीवन सुद्धा सुवर्णमय होते. आणि म्हणून तिला सांगितलं हे बघ आता चुकलीस तर चुकलीस पण तुला उशाप दे. राम जन्माच्या वेळेला असा असा प्रसंग घडेल आणि त्यावेळेला काही हटून बसले आणि तिचा जो प्रसाद आहे त्याच्यावर खडक मानून तू घेऊन जा म्हणजे तुझा उद्धार होईल. श्रीराम नमो माय